पटेल एडेन मध्ये आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर। राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात औरंगाबाद येथील विविध पक्ष संघटना आक्रमक। राज्यपाल पदाची प्रतिमा धुळीस मिळवण्याचा विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा आरोप। पालकमंत्री म्हणून अंबऋषी संस्थांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री संदीपान भुमरे यांची ग्वाही। आता पाहूया सविस्तर बातम्या। भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एकेरी भाषेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात औरंगाबाद शहर जिल्ह्यात त्यांच्या विविध पक्ष संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती। कोश्यारीनं जे वक्तव्य केलेलं आहे, खरं तर ते महामहिम राज्यपाल आहे, परंतु आज या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्यांना एकेरी नावानं राज्यपाल पदाची प्रतिमा त्यांनी धुळीस मिळवलेली आहे। छत्रपती शिवराय पुराणे जमाने के असं म्हणतात कोश्यारी। छत्रपती शिवरायांची युद्धनीती, छत्रपती शिवरायांची राजनीती, छत्रपती शिवरायांची समाजनीती, छत्रपती शिवरायांची न्यायनीती, छत्रपती शिवरायांचे शेतकऱ्याविषयीचं धोरण आजही नुसतं महाराष्ट्राला नव्हे, नुसतं देशाला नव्हे तर जगाला मार्गदर्शक आहे। आज आंतरराष्ट्रीय अमेरिकेच्या विद्यापीठात, इंग्लंडच्या विद्यापीठात सुद्धा छत्रपती शिवरायावर स्वतंत्रपणे प्रकरणं शिकवले जातात। असं असताना या राज्यपालांना कुठून यांच्या डोक्यात प्रकाश पडला की वो पुराणे जमाने के थे। नितीन गडकरी निश्चित मोठे असतील, परंतु नितीन गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकते का? आणि म्हणून या कोश्यारीच्या मला असं वाटतं की प्रवृत्ती ना, हिला ठेचलं पाहिजे या महाराष्ट्रातील जनतेने। निश्चित आता वेळ आलेली की या कोश्यारीच्या प्रवृत्तीला ठेचावंच लागेल आणि हिला समर्थन करणारं, याला पाठिंबा देणारं कोश्यारी सारख्या प्रवृत्तीला भारतीय जनता पार्टी। कारण या महाराष्ट्रातील जनतेने सातत्यानं कोश्यारींची इथून हकालपट्टी करा मागणी केली। कारण छत्रपती शिवरायाविषयीच ते बोलले नाही तर मागे महात्मा फुलेविषयी बोलले, सावित्रीबाई फुलेविषयी बोलल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ते बोलले। आणि म्हणून महाराष्ट्राचे जे जे महापुरुष आहे त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करायची हे दिल्लीच्या पातशहापासून आधीपासून चालत आलेलं धोरण आताचे दिल्लीतले पातशहांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीनं कोश्यारी बोलत असेल, हा महाराष्ट्र लेच्या पैच्याचा नाही, हा छत्रपती शिवरायाचा, धर्मवीर संभाजीराजाचा महाराष्ट्र आहे। या कोश्यारीला आता वापस पाठवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही। राजकीय क्षेत्रामध्ये तह करावं लागतात, अशा प्रकारचे तह केले होते। हे तह करून छत्रपती शिवरायांनी एक युद्धनीतीचा भाग म्हणून तह केले होते। माफी नव्हती मागितली कधीच, माफी कधीच छत्रपती शिवरायांनी मागितली नव्हती, परंतु तह निश्चित केले होते। परंतु त्याची आता कोणत्या विषयाची तुलना करणं हे चूक आहे। छत्रपती शिवराय या हिंदुस्थानचं दैवत आहे आणि अशा पद्धतीने हेच लोक का बोलतात? परवा मग आता सावरकरांविषयी ज्या वेळेस राहुल गांधी बोलले होते ते चुकीचं बोलले, हे जरी सत्य असलं तरी मग आता हे लोक छत्रपती शिवरायावर बोलल्यानंतर का रस्त्यावर उतरत नाही, का विरोध करायला जात नाही राज्यपालाचा? याचा अर्थ यांची ही बुरखा आहे, यांचा वेगवेगळ्या विषयाचा विचाराचा मुद्दा म्हणून छत्रपती शिवराय असेल, महात्मा फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, सावित्रीबाई फुले असेल, यांचा अवमान करणं आणि या महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणं हेच अजेंडा यांचा आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे का छत्रपती शिवाजी महाराज जुने झाले आणि आता नवीन गडकरी साहेब आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे काल, आज आणि उद्या जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत महाराज हे आदर्श राहणारच आहे। आणि भगतसिंग कोश्यारी एवढे जे राज्यपाल एवढं संविधानिक पद असून सुद्धा त्या पदाला काळीमा फासणारी गोष्ट ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेली आणि वारंवार त्यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महाराजांबद्दल वारंवार अपमानकारक शब्द काढलेले आहे। म्हणून त्याचा सर्वात अगोदर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल 18 पगड समाज या नात्याने आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि जर जी आपल्याला काळी टोपी आज आम्ही जाळली आहे त्या काळ्या टोपी खाली सडका मेंदू आहे RSSचा आणि तो सडका मेंदू असा वारंवार अवमान करत असतो महाराजांबद्दल। पण मला एकच मागणी करायची आहे, माननीय पंतप्रधान यांनी असं हा राज्यपाल आम्हाला नकोय, हा डेड बार झालेला आहे, म्हणून याला तात्काळ याचा राजीनामा करावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याचा राजीनामा घ्यावा मागून आणि त्याला त्या पदावरून हकालपट्टी करावा, नसता आम्ही त्याचा सोडणार नाही। म्हणून यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जातीने लक्ष घालून
का त्यांना वाटत नाही हा महाराजांचा अपमान आहे म्हणून? हे सगळे सर्व पक्षांवाले मनसेवाले कुठे गेले? ज्यावेळेस सावरकरांबद्दल अपशब्द काढला तो अपशब्द नव्हताच, खराच होता. हे वीर सावरकर हे माफी वीर आहेत, ते स्वातंत्र्यवीर होऊच शकत नाही. म्हणून त्याच्याबद्दल ज्यावेळेस 200-300 मनसे आले होते, आता महाराजांचा अपमान होतो त्यावेळेस कुठे गेली यांची हिंदुत्ववादी संघटना? कुठे कोणत्या बिळामध्ये जाऊन बसले? फक्त यांना राजकारणापुरता महाराजांची राजमुद्रा झेंड्यावर वापरता. ज्यावेळेस असे जे संविधानिक पदावर असलेले लोक महाराजांचा वारंवार अपमान करतात त्यावेळेस का नाही आवाज उठवत हे असले लोक? सगळ्यात महत्वाचं आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन ज्यांच्या समोर हे बोललेत ना काल कोश्यारीने खूप मोठा अपमान केलेला आहे महाराष्ट्राचा. जे लोक छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन मोठाले झालेले आहेत, मग गडकरी असू, स्वतः शरद पवार साहेब असू आणि अन्य जे जे आतापर्यंत मोठे झालेले लोक आहेत, ज्यांनी समाजसेवा केली, राष्ट्राची सेवा केली, या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे. आणि हा कोश्यारी म्हणतो, टोपी घातलेला कोश्यारी, हा धोत्रा कोश्यारी, महाराष्ट्राच्या ह्या अस्मितेच्या, राष्ट्राच्या अस्मितेचा ज्यांनी जगाला दिशा दिलेली अशा छत्रपती शिवरायांचा सुद्धा ह्यो अपमान कायम करीत असतो. सावित्रीमाईचा सुद्धा यांनी अपमान केलेला आहे. कायम अस्मितेचा अपमान करणारा हा कोश्यारी हा आम्हाला महाराष्ट्रात नको आहे. राज्यपाल पदाला आम्ही स्वीकारतो, पण या कोश्यारीला आम्ही स्वीकारित नाही. हा भगतसिंग कोश्यारी हा राज्यपाल, जातीवादी राज्यपाल आहे. हा राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा मुद्दामून अपमान करतो. याला बीजेपी सरकार पाठीशी घालत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सर्व पक्ष या भगतसिंग कोश्यारीला पाठीशी घालतायत. याचा अर्थ याचं समर्थन त्याला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बीजेपी सत्तेत आली त्याला सत्तेचा माज चढलेला आहे. मी सर्व भारतीयांना, भारतीय संविधानाला मानणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, जोपर्यंत सरकार बीजेपी सत्तेत पायउतार होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आजच्या आज राजीनामा घेतला पाहिजे, तोपर्यंत शांत बसणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एकेरी वक्तव्याच्या निषेधार्थ मनसे देखील आक्रमक झाले असून कोश्यारी यांच्या विरोधात जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर विरोधात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने टीव्ही सेंटर चौकात आंदोलन करण्यात आले. शनिवारी दुपारी टीव्ही सेंटर चौकामध्ये आयोजित या आंदोलनाने परिसर दणावून गेला होता. यावेळी राज्यपालांचा निषेध व्यक्त करीत आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली आहे. काल एका कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. सर्वप्रथम आम्ही राज्यपालांचा ह्या एकेरी उल्लेख जो त्यांनी केला त्याच्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीने याच कार्यक्रमामध्ये महाराजांची तुलना त्यांनी चुकीच्या माणसांसोबत केलेली आहे. मुळामध्ये महाराजांची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत, ते आमच्या रक्तामध्ये नसानसात भिनलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही ही तुलना सहनच करू शकत नाही. मुळामध्ये राज्यपालांनी ह्याच्या अगोदर देखील महापुरुषांच्या बाबतीमध्ये चुकीचे स्टेटमेंट केलेले आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं होतं. मला हेच कळत नाही अशा राज्यपालांना ठेवण्याची गरजच काय, जे सातत्याने ज्यांना महापुरुष माहिती नाही, ज्यांचं कार्य माहिती नाही, इथं कोणाला देव मानलं जातं हे त्यांना माहिती नसेल, अशा महापुरुषांना जे अपमान करत असेल त्यांना इथं ठेवू नये अशी आमची मागणी आहे. आम्ही प्रधानमंत्री साहेबांकडे आज आंदोलन करून मागणी केलेली आहे की परत यांना घेऊन जा, अशा प्रकारचे राज्यपाल आम्हाला नको. हे बघा, तुमच्या माहितीसाठी ज्या पद्धतीने राहुल गांधीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं त्याच पद्धतीने आंदोलन इथं केलं आहे. त्याच पद्धतीने काळे झेंडे आणि सगळ्या गोष्टी इथं केल्या आहे. मी आज प्रधानमंत्री साहेबांकडे आम्ही विनंती करतोय, शेवटी राज्यपाल सारखं पद हे देशातलं पद आहे. प्रधानमंत्री साहेबांकडे आम्ही विनंती करण्याचं आमचं काम आहे. आम्ही ती विनंती केली आहे. जर आमची विनंती मागणी झाली नाही, मान्य झाली नाही मागणी, तर तुम्हाला मनसेचं आंदोलन कसं होईल हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हे बघा साहेब, हे नेहमी राज्यपाल जे आहेत ना आपल्या महाराष्ट्रातील महापुरुषाबाबतीत काही बोलून जातात. अहो, त्यांचं इतकं वय आहे, त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं देवत्व आहे, त्या बाबतीत यांनी अशी तुलना करावी किंवा असं बोलावं त्यांना शोभतं का? अहो, त्यांचं वय झालेलं आहे. किमान केंद्र सरकारने तरी त्यांना परत बोलवून घ्यावं की बाबा यांना नाही जमणार आहे. महाराष्ट्र काय हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा देशातील म्हणजे सर्वात मोठा राज्य आहे, जिथं सर्वात जास्त विकसित राज्य आहे. इथं लोक देशासाठी झटतात आणि इथं येऊन कोणी बी येईन आणि इथं आमच्या समोर आमच्या महापुरुषा बाबतीत काही बडबडेल हे आम्ही कदापि सहन करणार नाही.
आम्ही राज्यपालांना सांगतो की खबरदार, आता यापुढे तुम्ही जे काही बोलले आणि केंद्र सरकारांना बोलतो की लवकरात लवकर त्यांना बोलून घ्या, नाही तर आम्ही यांना हाकलून लावू इथून. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या 2 दिवसीय प्रबोधन यात्रेनिमित्त शहरात आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद बोलताना शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. देवेंद्रजींनी पद्धतशीर शिंदे गटाचा गेम करायचा ठरवलेला आहे. सगळी मलिदेची खाती देवेंद्रजींकडे आहेत. वित्त त्यांच्याकडे आहे, जीडीसी त्यांच्याकडे आहे, जलसंधारण त्यांच्याकडे, जलसंपदा त्यांच्याकडे आहे, गृह त्यांच्याकडे आहे. हे कमी की म्हणून की काय, पुन्हा 6 जिल्ह्याची पालकमंत्री पद आहेत, हेही कमी म्हणून की काय, पुन्हा उपमुख्यमंत्री पद आहे. म्हणजे माझे 40 भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र तुपाशी, तर भावांची काळजी मला वाटेल ना. पण आता तुम्हाला मान्य नव्हतं की नाही की उद्धव साहेबांनी जे केलं ते चूक केलं ना, आम्हाला बरोबर करायला चाललोय आम्ही. मुद्दे काय सांगितले होते? 4 मुद्दे होते साहेब. एक, मनासारखं खातं नाही, तिकडे जाऊन मिळालं का? नाही मिळालं. दुसरा काय मुद्दा होता? आम्हाला निधी मिळत नाही. पण जेव्हा अजितदादांनी जेव्हा सभागृहामध्ये सांगितलं की कोणाला किती निधी दिला, एकनाथ भाऊ सकट एकानेही तोंड उचकटलं नाही आणि सांगितलं नाही की आम्ही एवढा निधी जो दादा आकडे सांगतायत ते खोटे आहेत. मुद्दा क्रमांक 3 त्यांनी सांगितलेला होता की नाही 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 म्हटले, आम्ही महाराष्ट्रासाठी चाललेलो आहोत. जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जात असतील तर जेव्हा महामहिम राज्यपाल पदावरची व्यक्ती वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणारी वक्तव्य करते, तर त्यावेळेला का एकनाथ भाऊंनी असं म्हटलं नाही की तथाकथित ज्या महाशक्तीच्या कृपेने मी मुख्यमंत्री झालेलो आहे, त्या महाशक्तीने असा राज्यपाल परत बोलावून घ्यावा जो आमच्या राज्याची गौरव गरिमा मातीत घालत आहे. तर त्यावर ते काहीच बोलले नाही. मग ते म्हणाले आम्ही शिवसेना वाचवायला निघालो. हे कसं शिवसेना वाचवायला निघाले बरं? जेव्हा JP नड्डा महाराष्ट्रात येऊन सांगतात की शिवसेना आम्ही संपवणार आहोत, शिवसेना तर संपलेली पार्टी आहे, असं सगळं बोलताना याच्यातल्या एकाचंही तोंड उघडलं नाही. याचा अर्थ असा आहे की ही सगळी जी कारणं होती ती तकलादू होती. जसं की हम हिंदुत्व के लिए जा रहे हैं, तो हम कल पूछे हमारे अब्दुल भाई से कि भाई तुम कहाँ क्यों हो, आप बताओ. अगर आप बोल रहे हो कि नहीं नहीं मैं हिंदुत्व की खातिर जा रहा, तो 39 लोग तो गए कामाख्या की तरफ, आप कहाँ पे हो? जे गद्दार गेलेले तोच उद्देश ठेवून नये. खरं तर हे 288 मतदारसंघात जाईल हळूहळू. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट होतात त्या पद्धतीनं आमची महाप्रबोधन यात्रा ही सक्सेस झालेली. नाही तर त्यांनी आमच्या टीकेला उत्तरच दिलं नव्हतं. मुंबईने सुद्धा काल मी पैठणच्या सगळे जे सांगितलं होतं की शरद सहकारी साखर कारखाना हा फक्त मनी लॉन्ड्रिंग साठी वापरला जातो. मी या दाव्यावर ठाम आहे. मुंबईंनी आमोर समोर चर्चा करावी त्याच्यासाठी सुद्धा मी तयार आहे. हे पण तुम्हाला सांगतो, खुला आव्हान आहे. त्यांनी सांगावं की नाही झाली, म्हणून मी कशी झाली हे सांगू शकतो. मनी लॉन्ड्रिंग शरद सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीनं होती ही जर भुमरे साहेब तयार असेल तर आमोर समोर चर्चा करायला मी तयार आहे. आणि निश्चित या सगळ्या विषयात हा जो उच्छाद मांडलेला आहे. सुषमा अंधारे यांनी किती सभा घेतल्या आहेत? त्यांनी 2.5 वर्षात काहीही केले नाही. आम्ही 24 तास लोकांची कामे करतो, नुसत्या सभा घेऊन काही होत नाही असे पालकमंत्री भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे यांना विकासाच्या बाबतीत काय विकास झाला याच्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं ठरलं, त्यांना काय माहिती पैठणचा काय विकास झाला काय नाही. कोणीतरी एखादी चिठ्ठी दिली असेल आणि ते आपल्या बोलल्या की पैठणचा विकास झाला नाही. पण पैठणला मी आमदार झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला ब्रह्मगावांच्या योजनेचं पाणी दिलं. शिंदे साहेबाच्या, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून 890 कोटी आपल्याला मिळाले, निधी मिळाला. त्याचं काम आता चालू होऊ राहिलं 8-10 दिवसात. आणि वॉटर ग्रीडसारखी योजना 400 कोटीची योजना मंजूर झाली, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, त्याच्या कामाला सुरुवात आता झाली. आता काय हे काम केलं. काल उद्यानाची बैठक झाली. उद्यान मार्चच्या आत चालू होऊ राहिलं. जे पूर्वत उद्यान होतं आपलं ते उद्यान चालू होऊ राहिलं. आणि मग मला सांगा, उद्यान होऊ राहिलं, तुमचं वॉटर ग्रीड होऊ राहिली, शेतकऱ्याला पाणी मिळू राहिलं. आणि दुसरी गोष्ट, रस्ते तालुक्यातले झालेले, शहरात निधी आलेला आहे. घाटाला निधी मी 100 कोटी आता 5 टप्प्यात मंजूर झालेले. आणि पहिला टप्पा आपल्याला आलेला आहे. CCTV शहरात मंजूर केलेले, नाट्यगृह केलं, रस्ते केले. आता मला सांगा, त्यांना हे दिसत नाही का? DMIC मध्ये 500 एकरवर आता फूड पार्क येऊ राहिले. या महिन्या 2 महिन्यात त्याचं काम चालू होणार आहे. मग मला सांगा, हा विकास नाही तर काय? यांनी काय विकास केला हे सांगावं. आम्ही हे करणार आहे ते सांगावं. तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत होते त्यावेळेस तुम्ही काय काम केलं ते सांगावं. पण सुषमा अंधारे ह्या काय देऊ शकतात, काय करू शकतात? फक्त भाषण करू शकतात, एवढंच मला सांगायचं.
अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडियन. अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला. पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचं नाही ना. अहो घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा. अहो पार थकून जायचो साहेब आम्ही. तब्येती पण बिघडायच्या. या पाण्यापायी आमची कामं लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपवून, त्यांचे कष्ट कमी करून, त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे, हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है. ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा. समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. जनता त्यांना घरी पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कित्येक घोटाळे या मंत्र्यांनी केले असून याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते लवकरच सर्वांसमोर येतील, असा हल्लाबोल प्रबोधन यात्रेस संबोधित करताना विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केलाय. सिल्लोडमधील सगळ्या संस्था याच मंत्र्याच्या नावावर, मार्केट कमिटी वडिलांच्या नावावर, तुमचे घर सुद्धा त्यांच्या नावावर आहेत. कित्येकांचे घर या मंत्र्याने नावावर करून घेतले असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय. येथील सीईओ त्यांच्याच घरची चाकरी करतोय. एवढा जाच या मतदारसंघातील जनतेवर होत असून लवकरच तुमची या जाचातून आम्ही सुटका करू, अशी ग्वाही जनता त्यांना घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. कित्येक घोटाळे या मंत्र्यांनी केले असून याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते लवकरच सर्वांसमोर येतील, असा हल्लाबोल महाप्रबोधन यात्रेत संबोधित करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला. साहेबराव पाटील बांबडे काय केलं होतं त्यांनी? काही केलं नव्हतं. 2 महिने जेलमध्ये होता, मुलीचं लग्न होतं घरी. भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याचं दाभाड उघडलं नाही की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीनं तू का अन्याय करतो. कारण यांची साठगाठ आताची नाही, आधीपासूनची आहे. आधीपासूनचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा या मतदारसंघातले तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात. आणि म्हणून येणाऱ्या काळात या सिल्लोडमध्ये कोणाला वाटत असेल तर शिवसेनेची ताकद नाही. 1977ला दगड धोंड उभे केले होते तरी निवडून आले होते जनता लाटेत. आता येणाऱ्या काळात सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांची लाट या महाराष्ट्रात येणार आहे. घाबरू नका, कोण उमेदवार असेल आणि कोण नसेल. महिला व बाल विकास विभाग, विश्व युवा मंडळ, युनिसेफ, SBC 3 नेहरू युवा केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सक्षम युवा शक्ती अभियानाच्या माध्यमातून सक्षम दिवस हा 2 दिवसीय उपक्रम 14 ते 19 नोव्हेंबर रोजी साजापूर, रांजणगाव तसेच ढोरकीन पेटण गावात घेण्यात आला आहे. बालविवाह निर्मूलन यासाठी महिला व बालविकास विभाग, विश्व युवा मंडळ, युनिसेफ, SBC 3 नेहरू युवा केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सक्षम युवा शक्ती अभियान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे अशा जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती SBC 3 या प्रकल्प समन्वयक सोनिया हंगे यांनी दिली. जे काम मुले करतात ते काम मुली पण करू शकतात. यासाठी मुलांनी रांगोळी, दाढी निवडणे, सुईदोरा ओवणे, तर मुलींनी थ्रोबॉल, लंगोरी, जड वस्तू उचलणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण गावात बालविवाह निर्मूलन जनजागृतीचे पोस्टर लावण्यात आले. त्यानंतर भिंतीवर हाताचे छापे घेण्यात आले. तसेच त्या भिंतीवर आम्ही बालविवाह समर्थन करत नाही असे वाक्य होते. त्यानंतर पटनाट्यमधून बालविवाहाचे दुष्परिणाम सांगण्यात आले. तसेच बालविवाह होत असेल तर 1098 या क्रमांकावर फोन करण्यास संदेश देण्यात आलाय. ग्रामसेवक, लग्न लावणारे घटक, कॅटरिंग, मौलवी, भटजी, फोटोग्राफर, बचत गटाच्या महिला यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्यात आली.
हा कार्यक्रम संकल्प शुक्ला जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी साजापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नागमवाड, रांजणगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चौधरी ढोरकीन, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ताकवेल सर, विश्व युवा मंडळाचे संचालक प्रकाश त्रिभुवन, सरपंच गणेश मुळे, ग्रामसेवक निकम, MD भोसले, SBC 3 चे सहाय्यक प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण साळुंके, डॉक्टर गहिनाथ वडेकर, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पांचाळ व महिला बचत प्रतिनिधी राधाबाई वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। सक्षम युवा शक्ती अभियानाच्या यशस्वीसाठी विश्व युवा मंडळाचे स्वयंसेवक वैष्णवी भागवत, वैष्णवी तुपे, सागर पवार, संकेत सुरळकर, विकास वाघमारे, अस्मिता गोदाम, पंकज धुळे, शुभांगी अंधाने आदींनी परिश्रम घेतले। वेलफेअर पार्टीच्या वतीने राज्याचा दौरा आयोजित केला असून त्यानिमित्त पक्षाचे पदाधिकारी शहरात आले असता त्यांनी पक्षाच्या धोरणाबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। जितनी पार्टियां आपको नजर आती है देश में, वो या तो किसी एक राज्य में काम कर रही है या ज्यादा 2 राज्य में काम कर रही है। सिर्फ कांग्रेस पार्टी एक है और बीजेपी है जो पूरे देश के अंदर काम करती है। हमारी पार्टी जो है 11 राज्यों में काम कर रही है, इसलिए किसी राज्य में आपको ज्यादा उसकी प्रेजेंस नजर आई, किसी में कम आई। मिसाल तौर पे हम केरला के अंदर हमारी पार्टी 14 डिस्ट्रिक्ट है, 14 डिस्ट्रिक्ट के अंदर पंचायत लेवल तक मौजूद है। बंगाल के अंदर 19 डिस्ट्रिक्ट में से 12 डिस्ट्रिक्ट में हम लोग काम कर रहे हैं। इसी तरह से राजस्थान में भी है, इसी तरह से कर्नाटक में भी है। लेकिन बाकी रियासतों में, जैसे महाराष्ट्र में हमारी उठान अच्छी हुई थी, आपके यहीं है इसकी 2014 में पार्टी का 2012 में पार्टी की लॉन्चिंग हुई थी यहाँ पे आम खास मैदान में, बड़ी लॉन्चिंग हुई थी। लेकिन उसके बाद पार्टी नीचे आ गई। इसकी वजह यह है कि असल में जब तक कि किसी पार्टी के अंदर राजनीति, सबको ये तय करना पड़ेगा कि हमारा जो कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन में हमारे जो राइट्स हैं, उस राइट्स को बचाने के लिए हमको जितने डेमोक्रेटिक मीन्स अवेलेबल है उन सबका इस्तेमाल करना पड़ेगा। आप ये समझना कि कांग्रेस पार्टी या समाजवादी पार्टी या बहुजन समाज पार्टी या NCP हमारी मदद के लिए आएगी, ये बात सही नहीं है। जब तक आप खुद आगे नहीं बढ़ेंगे, जब तक आप खुद उसका मुकाबला नहीं करेंगे, उस वक्त तक के आप नहीं जीत सकेंगे। आप जानते हैं कि सबसे बड़ी कामयाबी मुसलमानों की ये थी कि उन्होंने CA के खिलाफ जो तहरीक चलाई थी, जो शाहीन बाग के नाम से मशहूर हुई थी। मेरा ख्याल था कि 1947 से अब तक के सबसे कामयाब तहरीक मुसलमानों की अगर कोई थी तो CA मूवमेंट थी, और इंतहाई डेमोक्रेटिक मूवमेंट थी, इंतहाई नॉन कम्युनल मूवमेंट थी। और नतीजा ये हुआ कि बाद में सिख भी उसमें आए, ईसाई भी उसमें आए, सिविल सोसाइटी के लोग भी उसमें आए, हिंदूज भी उसमें आए, सब ने उसको सपोर्ट किया। और ये कोई डर नहीं आता तो वो बहरहाल मेरा अंदाजा यही है कि CA को खत्म करा के दम लेती है, जिस तरह के किसानों ने अपने कानून को खत्म करा के दम लिया है। लेकिन मसला ये है कि उससे बहरहाल ये साबित हो गया कि अगर आप मैदान में आएंगे, अपने कॉज को अपने हाथ में लेंगे तो आप जीतेंगे, कामयाब होंगे। और अगर आप सिर्फ दूसरों के बलबूते बैठे रहेंगे कि ये काम हो जाएगा, वो कर देगा, वो आएगा, इस तरह नहीं होने वाला। आपके अंदर दम है तो आप मैदान में आएंगे, और अक़लियतों के अंदर ये क्षमता है, ये ताकत है कि वो अपना केस लड़ सकते हैं, उनको अपना केस लड़ना चाहिए। कौटुंबिक वादात महिलांकडून पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पत्नी पीडितांनी करोडीत पुरुष दिनाचे औचित्य साधून शीर्षासन आंदोलन केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत पुरुषांच्या हक्कासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा अशी मागणी करण्यात आली आहे। करोडी येथील पत्नी पीडित आश्रमात शनिवारी शीर्षासन आंदोलन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, चरणसिंग घुसिंगे, सोमनाथ मनाळ, भाऊसाहेब साळुंके, संजय भाड, वैभव घोडवे, श्रीराम तांगडे आदींच्या हस्ते आश्रमातील कावळ्याच्या प्रतिमेची पूजा करून केक कापून पुरुष दिन साजरा करण्यात आलाय। यानंतर पत्नी पीडितांनी शीर्षासन करीत विविध घोषणा देत आश्रमाचा परिसर दणावून सोडला। कौटुंबिक वादातून काही महिला पतीच्या नातेवाईकांच्या विरुद्ध ठिकठिकाणी तक्रारी करून त्रास देतात। बहुतांश कायदे महिलांच्या बाजूने असल्याने त्यांचा आधार घेत महिला पती व त्यांच्या कुटुंबियांचा छळ करीत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आलाय, ची प्रतिक्रिया पत्नी पीडितांनी व्यक्त केली आहे। पुरुष दिनानिमित्त कार्यशाळेत ॲडव्होकेट फुलारे यांनी पत्नी पीडितांच्या व्यथा जाणून घेत त्यांना विविध कायद्याविषयी माहिती दिली। पतीने छळाची तक्रार दिल्यानंतर त्यानंतर न्यायालयात बाजू कशी मांडावी याबाबत समुपदेशन करण्यात आले। कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यावर वर्षभरात प्रकरण निकाली काढावे, महिलांच्या बाजूने असलेले कायदे करण्यात यावेत, पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय पत्नी पीडितांनी केलाय। पत्नी पीड़ित पुरुष आश्रम औरंगाबाद में हमने पुरुष जागतिक दिवस मनाया है। जैसा कि महिला दिन मनाया जाता है वैसा ही आज पुरुष दिन मनाया है।
जग में देखा जाए तो 54 देश मनाते हैं, उसमें भारत देश भी है, पर भारत देश की जनता यह दिन क्यों नहीं मनाते हैं, इस माध्यम से परसों हमने औरंगाबाद के जिल्हाधिकारी इनको भी निवेदन दिया था और आज यह कार्यक्रम हमने आश्रम की ओर से संपन्न किया है. पीडित पुरुष आश्रम येथे आम्ही आज 19 नोव्हेंबर येथे पुरुष दिन साजरा केलेला आहे. सर्वजण महिला दिन साजरा करतात, परंतु पुरुष दिनाचा लोकांना विसर पडलाय की काय असं वाटायला लागलंय. भारतामध्ये पुरुष दिन साजरा करणारे लोक खूप कमी राहिलेत. त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचललं की सर्व कायदे हे सुद्धा शासनाने महिलांच्या बाजूने ठेवले आणि पुरुषांचा कुठेतरी समानतेचा हक्क हिरावत चाललाय असं वाटत चाललंय. त्यामुळे आम्ही पुरुष दिनानिमित्त पुरुषांना अभिमान वाटावा आणि आपण पुरुष आहे याचं एक जाणीव करून देण्यासाठी आम्ही पुरुष दिन हा साजरा केलेला आहे. आम्ही पुरुष दिन हा साजरा केला पत्नी पीडित पुरुष आश्रम औरंगाबाद येथे. विकास कामे करताना अंबऋषी संस्थान येथे येणाऱ्या वन विभागाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वन मंत्र्यांच्या दालनात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. पालकमंत्री म्हणून अंबऋषी संस्थांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. तर विकास कामे करताना अंबऋषी संस्थान येथे होणाऱ्या वन विभागाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वन मंत्र्याच्या दालनात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. पालकमंत्री संदीपान भुमरे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज संयुक्तपणे सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील अंबऋषी देवस्थानाला भेट दिली. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थित येथे बैठक संपन्न झाली. बैठकीत संस्थांच्या वतीने येथे विकास कामे करण्यात यावी तसेच या ठिकाणी येणाऱ्या वन विभागाच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात संस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावर बोलताना पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी अंबऋषी संस्थांचे महंत कृष्णगिरी महाराज, महंत अशोकगिरी महाराज, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर काळे, भिका वाघ, राजूबाबा काळे, डॉक्टर मच्छिंद्र पाखरे, दामू अण्णा गव्हाणे, नंदकिशोर सहारे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर गवळी, शेख बाबू मिया, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, विश्वासराव दाभाडे, डॉक्टर भाऊसाहेब तायडे, सरपंच वंदना विष्णू दांडगे, उपसरपंच आत्माराम पाडळे तसेच नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, गट विकास अधिकारी डॉक्टर अशोक दांडगे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले, जलसंधारण विभागाचे यतीन कोठावळे यांच्यासह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. एडेनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप, शिवना. आपण जे काही निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, सभामंडप असेल, हे सगळ्या मागण्या आपण त्या निवेदनात दिल्या. आपला अंबऋषी हा एक प्रमुख देवस्थान आहे. याला येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या, त्यामधून आपल्या दोघांकडून ज्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या, निश्चित त्या अपेक्षा पुऱ्या करण्यामध्ये महाराज आम्ही दोघेही कुठं कमी पडणार नाही. शेवटी परत एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवर. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात औरंगाबाद येथील विविध पक्ष संघटना आक्रमक. राज्यपाल पदाची प्रतिमा धुळीस मिळवण्याचा विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा आरोप. पालकमंत्री म्हणून अंबऋषी संस्थांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री संदीपान भुमरे यांची ग्वाही. याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन.